नमस्कार भावांनो. तर कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? मी तर बरा नव्हतो बरं का. 12 का 13 दिवस माझी तब्येत खराब होती. काय झालं तर का नाही तुम्हाला नंतर सांगतो, कधीतरी टाइम भेटला तर. आपल्याला नसतं आपण उद्या सांगू ते, बरं का. कारण की आता आपल्याकडे टाइम नाही. तर आता टायमिंग झालाय 5, बरं का. ते सांगतो कधी टाइम भेटला तर मी सांगतो. कारण की आता तर मी रिकवर झाले चांगलं. मला तर मला काहीतरी झालं असं डॉक्टरने सांगितलं होतं की हप्ता, मला तर 8-9 दिवस आराम कर म्हणाल ते. मी जरा जास्त दिवस आराम केला, 12 ते 13. त्याच्यामुळे आपण रिकव्हरीसाठी टाइम लागला म्हणलं. 10 दिवस आपण घेतलं, 3 दिवस एक्स्ट्रा, बरं का. तर आता चांगलं वाटतंय, बरं का. तुम्हाला कधी भेटलं तर, म्हणजे कधी टाइम भेटला तर मी तुम्हाला सांगतो, बरं का. तर 13 दिवस नव्हतो मी जिमला, पण नव्हतो, सुट्टीच, आरामच केलं घरी. गोळ्या खायचं, झोपायचं, गोळ्या खायचं, झोपायचं, बरं का. ते काय झालं काय नाही ते तुम्हाला नंतर सांगतो, बरं का भावांनो. तरी चला आता आपण आपल्या चॅलेंज कडे जाऊ. तुम्हाला माहितच आहे आपला चॅलेंज कोणता आहे का नाही. कॅलिस्थॅनिक मध्ये हँडस्टँड. आता बघू 10 दिवसाच्या नंतर कसं वर्कआउट जाईल का नाही. मला तर 2 दिवस आलतं, मी 2 दिवस मला वर्कआउट जाणं गेलं. मी मिक्स नाही मारलं, बरं का. जसं आपला रेग्युलरच होतं मी तसंच मारलं. गुरुवार शुक्रवार मला वर्कआउटच नाही गेला. आज आपण मारू लेग आणि चेस्ट, थोडं थोडं मारू आणि घरला जाऊ. सोमवारपासून चालू करू आपण हेवी वेट मारणं, बरं का. तर आलतं मी 2 दिवस, मला मूडच नव्हता करायचा, तर बी आपण घेतलं कस तरी, थोडं 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 घेतलं. कालचे 2 दिवस सोडून ते 13 दिवस, बरं का. नसता मन चाल 15 दिवस झाले, तसं नाही, फक्त 13 दिवस झाले. 2 दिवस करा म्हणलं शूट, ताकदच नव्हती बॉडीमध्ये आणि मूड पण नव्हता. बॉडीला खप नाही गेलं माझ्या. त्याच्यामुळे मी म्हणलं चला जाऊ द्या, अजून 2 दिवस. मी आज पण शूट नाही करणार होतो आणि डायरेक्ट सोमवारी करणार होतो. तर बी म्हणलं चला आजच्याला शूट करू, सांगू आपला प्रॉब्लेम काय नाही. तर बी आपण आजपासून आपलं स्टार्टअप नवीन करू. जास्त बोलतोय आपण आता. आज आपण मारू चेस्ट आणि लेग, थोडं थोडं मारू आणि घरी जाऊ. आपला एपिसोड आहे 194. आपलं चॅलेंज कसं जातो काय नाही ते मला काहीच माहित नाही. आजपासून नाही, फक्त पुशअप 10-12 पुशअप मारू. सोमवारपासून आपण खतरनाक करू. तर बी आपण शूट करू आज, बरं का भावांनो. चला मग भेटू. कंप्लीट झाल्यावर भेटलं तर भेटू शकतो, नसतं नाही भेटत, कारण की आबाळ आले जास्त, बरं का. आणि जिम मध्ये पण बदल केले बघा. खाली पण करा आणि वरी पण करा, बरं का. मला तर वाटतंय आपल्याला खालीच बरं आहे. येऊ कधीतरी वरी आपण, बरं का. चला मग पूर्ण कंप्लीट झालं भेटू. प्रॅक्टिस कशी होईल का आणि ते मला माहित नाही, बरं का भावांनो. तर मी चांगलं झालं तर आपल्यासाठी चांगला आहे. लेग मारू अर्धा तास, चेस्ट मारू अर्धा तास, टोटल 1 तास. पूर्ण राऊंड अप धरून 1.5 तासामध्ये आपण संपून टाकू, बरं का. चला मग आता भरपूर झाला वेळ. तर भावांनो, तुम्हाला म्हणल्याप्रमाणे नाही झालं, आपण वर्कआउट झाल्यावर भेटतोय, बरं का. टाइम भेटला म्हणून भेटतोय, बरं का. तर आपण चेस्ट आणि लेग चांगलं मारलं. लेगचे 3 एक्सरसाइज घेतलं आणि चेस्टचे 3 एक्सरसाइज घेतलं. प्रत्येकाला अर्धा अर्धा तास घेतलं. आता 6:30 वाजता तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपण 6:30ला संपलेलं आहे. आता बघू आपण प्रॅक्टिस कशी होईल का नाही. मला तर माहित नाही. 15 दिवसाच्या नंतर आपण प्रॅक्टिस करतोय, बरं का. तर तुम्ही बघणारच आहे आणि मी पण करणारच आहे, बरं का. तर पूर्ण प्रॅक्टिस झाल्यावर भेटू. इथले मी फक्त 10 मिनिट प्रॅक्टिस करतो, त्याच्यावरती नाही करत. कारण की डायरेक्ट 15 दिवसाच्या नंतर जास्त बॉडी ओव्हर झाली ना, माझ बिमार पडायची बारी येईल, बरं का. त्याच्यामुळे 10 मिनिट आज, उद्या 10:30, 11 असं वाढत वाढत वाढू, बरं. चला मग प्रॅक्टिस झाल्यावर भेटू.
तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपण प्रॅक्टिस करून आलेलं आहे बरं का. तर तुम्ही प्रॅक्टिस बघितला असेल, काय सांगू यार, प्रॅक्टिसच झाली नाही बरोबर बरं का भावांनो. असं मला वाटलं मी सुरुवात करतोय बरं का, हातावर थांबले की असं वाटलं की माझ्या हातामध्ये ताकदच नाही, आणि कंबरेला पण फोकस केलं तर असं वाटतं की मला कंबरच नाही बरं का. कारण की बॉडी मध्ये पूर्ण आळूस भरले असं मला वाटते. कधी मध्ये मध्ये थांबता येईल थोडं 5 सेकंद 10 सेकंद, त्याच्यानंतर बॉडी कंट्रोल नाही गेला आणि पडलाली, आणि लक्ष पण राहणार गेलं. असं वाटलं की आपले दिवस खराब चालल्यात आणि चालल्यातच, आणि लक्ष पण राहणार गेले. प्रॅक्टिस पण जाऊ द्या, पहिला दिवस आहे, संकटातून बाहेर निघाले म्हणून आज पहिला दिवस आज स्वतःला माफ करू बरं का. उद्या तर रविवार आहे, उद्या मी शूट काहीच करणार आहे, फक्त झोपणार बरं का. उद्या झोपणार आणि सोमवारपासून मग परत आपल्या रेग्युलर सारखं वर्कआउट करणार, प्रॅक्टिस पण चांगली करणार. असं मला वाटते की आज थोडं बॉडीला सव पाडल्यामुळे सोमवारी आपल्याला जमेल. तर सोमवारचं माहित नाही तब्येत कशी राहील, ते मला पण माहित नाही बरं. तर देवाची इच्छा असली तर आपली तब्येत चांगली राहील सोमवारपासून बरं का. कारण की अचानक म्हणजे माझी तब्येत खराब होते, अचानक मध्ये चांगला होतो, माझ्या बॉडीवरच कंट्रोल नाही माझं बरं का. कवा का होते काय मला सांगता येत नाही. तर प्रॅक्टिस 1% चांगली झाली आणि 99% खराब झाली बरं का भावांनो. काय नाही, आज पहिला दिवस आहे, नवीन सुरुवात आहे असं समजून घेऊ स्वतःच्या मनाला. कारण की तब्येत खराब होती, मी करा म्हणून केलं नाही नसता 15 दिवसात, असं मला वाटतं की आपला चॅलेंज कम्प्लीट झाला असता बरं का. जाऊ द्या, नशिबात नाही ते आपण काय करणार. तर चला मग आता माझं काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. तुम्हाला माहितीच आपण रोजच चुकतोय बरं का. येतोच, उद्या नाही आता सोमवार येतो.